नमस्कार, मी डॉक्टर विनायक केरजे, ऑर्थोपेडिक सर्जन, रंका हॉस्पिटल. आज आपण थोडा एका नवीन विषयाबद्दल बोलणार आहोत. पीआरपी, दॅट इज प्लेटलेट रिच प्लाझ्मा. तर पीआरपी या प्रणालीचा ऑर्थोपेडिक मध्ये कितपत फायदा आहे किंवा नाही आहे याबद्दल एक थोडी आपण आज माहिती जाणून घेऊया. तर पीआरपी म्हणजे काय? पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. तर प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजेच आपण हे पेशंटच्या रक्तापासून त्यामध्ये प्लेटलेट्स वेगळ्या करून त्याचे कॉन्सन्ट्रेट रक्त पीआरपी कसे बनवतात. तर पीआरपी आपण पेशंटचे रक्त घेऊन त्याला पुन्हा सेंट्रिफ्यूज करून त्याच्यापासून कॉन्सन्ट्रेटेड प्लेटलेट्स बनवतो आणि ज्याच्या जागेवर आपल्याला लागेल त्यामध्ये हे प्लेटलेट्स आपण इन्फ्यूज करतो. तर याला आपण प्लेटलेट रिच प्लाझ्माची ट्रीटमेंट करतो. तर कुठल्या कुठल्या आजारांमध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा पीआरपी हे फायदेमंद आहे किंवा नाही. तर ऑर्थोपेडिक मध्ये जर आपण विचार केला तर जे काही आपला टेंडन्सचे आजार असतात, जसे टेंडोनायटिस झालं, जे काही आजार प्लेटलेट रिच प्लाझ्मा या प्रणालीचा कुठल्या कुठल्या ऑर्थोपेडिक आजारांशी संबंध आहे. तर आपण जे टेंडनचे आजार असतात किंवा दुसरा टेनिस एल्बो हा आजार आहे किंवा गोल्फर्स एल्बो हा आजार आहे किंवा पायाच्या टाचेच्या स्नायूंचे जे काही आजार आहेत किंवा पायाच्या टाचेला जे काही पेन होतं, अशा भरपूर याच्यामध्ये टीआरपी किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा या गोष्टींचा फायदा होतो. पण आता सध्या बऱ्यापैकी सोशल मीडियाद्वारे प्रस्तुत केले जात आहे की गुडघ्यांची झीज झालेली असेल किंवा गुडघ्यांची गादी खराब झालेली असेल तर यामध्ये आपण पीआरपीचा वापर करू शकतो. तर खरंच या प्रणालीचा यामध्ये फायदा आहे का? तर याबद्दल अजूनही बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे. पण मेडिकल लँग्वेजमध्ये याला अजून कुठलेही आपण पुरावे सादर करू शकलेलो नाही आहोत की पीआरपी या प्रणालीमध्ये गुडघ्यांची गादी आपण पुन्हा बनवू शकतो किंवा गुडघ्यांची जी झीज झालेली असते ती पुन्हा आपण ठीक करू शकतो. तर सध्यासाठी तरी पीआरपी ही प्रणाली फक्त टेंडन्स आणि जे काही गोल्फर्स एल्बो, लॅटरल एपिकॉन्डिलायटिस म्हणजेच आपला जो टेनिस एल्बो हा आजार असतो, या आजारांसाठी नक्कीच याचा फायदा आहे. पण गुडघेदुखी जी झाली किंवा गुडघ्यांचा संधिवात झाला तर या आजारांमध्ये किंवा गुडघ्यांची वाटी खराब झालेली आहे तर या आजारांमध्ये पीआरपी या प्रणालीचा तेवढा फायदा नक्कीच नाही आहे. याच्याबद्दल आपण अजून काही माहिती जर नवीन भविष्यात आलीच तर ते आपण प्रस्तुत करूया. पण सध्यासाठी तरी पीआरपी ही प्रणाली या गोष्टींसाठी फायदेमंद नाही. थँक्यू.